शिंदे साहेबांसोबत गेला होता, त्यानंतर तुम्ही शहरामध्ये आला होता आणि त्यापूर्वी आदित्य ठाकरेकडे आले होते आणि ते म्हणाले होते की गद्दार खोके या चर्चेबद्दल आणि स्थानिकशीच गलांडे हे यांनी विधानं केली होती की तुमच्यावर गद्दारकीचा शिक्का त्यांनी लावला होता. ते लोक आता भाजपामध्ये गेले. तो काय वाटतं या लोकांबद्दल? खरं तर मी कोणाचं नाव घेणार नाही. मला यासाठी तुम्हाला विचारायचं कारण त्यांच्या गावात तुमच्याबद्दल जी घटना घडली होती ती आजही लोकांच्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनात ताजी आहे. त्यानंतर त्यातलेच कार्यकर्ते तुमच्याकडे आले, पण ते गलांडे जे तुमच्यासोबत बऱ्याच दिवस होते किंवा तुमच्यासोबत एक शिवसेनेचे शिलेदार म्हणून होते, त्यांनी खूप टोकाची भूमिका खरं तर तुमच्याबद्दल घेतली होती, निवडणुकीत भाषणं त्याबद्दल केली होती आणि आताच ते भाजपमध्ये गेले. काय वाटतं तुम्हाला? आता जनता त्यांना काय उत्तर देणार ती देईल, परंतु खऱ्या अर्थाने मी जर असं म्हणतो की मी जर तिकडं उद्धव ठाकरे यांना सोडून गेलो आणि त्यावेळेस मला काळे झेंडे ज्या लोकांनी महालगावमध्ये दाखवले, मग ते का सोडून गेले? त्यांनी त्याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करावं ना. आणि म्हणून जनतेने मला त्या सर्कलमध्ये 3,500-4 हजारची लीड दिली. समजा जर मी त्यांच्या मतानुसार गद्दार जर असेल तर जनतेने मला 3-3.5-4 हजारची लीड त्या मतदारसंघात दिली नसती महालगावमधून. आज लोक त्यांना विचारतात ना का तुम्ही एक वेळेस बोलणारे सर सोडून गेले, तर त्यांना सांगितलं तुम्ही गद्दार आहे, पण तुम्ही आज का भाजपमध्ये गेले? हा प्रश्न आज त्यांनाही पडलेला आहे. आणि म्हणून मी इथून पुढे सांगतोय का नेते मंडळीने जे काही वाक्य बोलायचं ते खूप जाणीवपूर्वक विचारपूर्वक करून त्या ठिकाणी बोललं पाहिजे. नाहीतर एक वेळेस वाक्य बोलायचं, कारण शेवटी जनता विसरत नाही. जनता बारीक लक्ष ठेवती, कुणी किती गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, पण बारीक लक्ष ठेवणे जनता का यांनी बोलणारे सर्विषयी काय वाक्य मांडलं होतं आणि हे काय करताय. आणि म्हणून मी कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठेपणा देणार नाही, परंतु माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले त्या लोकांनी भविष्यात काय केलं याचाही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे.